नमस्कार. आत्ताच एक मराठी सिनेमा बघून मी परत आले. सिनेमाचं नाव आहे संगीत मान अपमान अँड आय डिसाइडेड टू मेक अ व्हिडिओ अबाउट दिस फिल्म. कारण समहाऊ इतक्यात मित्रमैत्रिणींना भेटताना आपण जेव्हा बोलतो की अरे कुठला सिनेमा येणार आहे, कुठला सिनेमा बघणार आहे, विच मूवी आर यू लुकिंग फॉरवर्ड टू वॉचिंग, त्यात समहाऊ संगीत मान अपमान या सिनेमाचं नाव निघालेलं नव्हतं. अँड दॅट्स द रिझन आय एम मेकिंग दिस व्हिडिओ टू अर्ज माय फ्रेंड्स and my fellow artists to go watch this movie in on the big screen in theaters. कारण ह्याचं ग्रँजर जे आहे ते मोठ्या पडद्यावर अगदी बघण्यालायक आहे. OTTवर पुढे मागे हा सिनेमा येईलच, पण इट्स अ व्हिज्युअल ट्रीट टू वॉच इट ऑन द बिग स्क्रीन. दिस मूवी इज डिरेक्टेड बाय सुबोध भावेजी. ज्यांना माहिती नाही, 100हून अधिक वर्षांपूर्वी एक नाटक होतं संगीत मान अपमान, त्या नाटकावर बेस्ड ही फिल्म आहे. प्रत्येकाचं काम इतकं सुंदर झालेलं आहे. सुबोधजी स्वतः त्यात आहे, शैलेश दातारजी, सुमित राघवनजी, वैदेही परशुरामी तिच्या ह्यात काइंड ऑफ 2 भूमिका आहेत. दोन्हीही भूमिका तिने अप्रतिमरित्या निभावल्या आहेत. नीना कुलकर्णीजी, ईच ऑफ हर एक्सप्रेशन, हर मायक्रो एक्सप्रेशन ॲज अन ॲक्टर, तुम्हाला एवढं शिकायला मिळतं त्यांच्याकडे बघून, त्यांची ॲक्टिंग बघून. निवेदिता ताई, आय एम अ न्यू फॅन ऑफ हर्स. त्यांचं आजच्या सिनेमातलं काम, संगीत मान अपमान या सिनेमातलं काम अतिशय सुंदर होतं. त्यांचं गेल्याच महिन्यात मी वाडा चिरेबंदी हे नाटक बघितलं, त्यातही त्यांनी अप्रतिम आउटस्टँडिंग काम केलं आहे. आणि त्यांचा अजून एक सिनेमा येऊ घातला आहे, ज्याचा ट्रेलर आत्ता आलेला आहे. त्याच्यात त्यांची भूमिका वेगळीच वाटते, पण त्यात पण त्या फर्स्ट क्लास वाटत आहेत. सो आय एम रिअली अ ह्यूज फॅन ऑफ हर. प्रत्येकाचं काम इतकं सुंदर आणि साजेसं झालं आहे. सो हॅट्स ऑफ टू द डिरेक्टर फॉर दिस. आणि ह्यात अनेक गाणी आहेत. त्यातली काही गाणी ओरिजिनल नाटकातली आहेत, विच वर रिटन फॉर द ओरिजिनल प्ले अँड कंपोज्ड फॉर द ओरिजिनल प्ले. मी किंवा मोस्ट ऑफ द पीपल फ्रॉम आवर जनरेशन माईट नॉट हॅव वॉच्ड दॅट प्ले. त्याच्यामुळे ओरिजिनल नाटकातलं गाणं कुठलं आणि नवीन बनवलेलं गाणं कुठलं हे मला सांगता येणार नाही. पीपल विथ मोर एक्सपर्टीज कुड स्पीक अबाउट दॅट. आपण ते नाटक मिस केलेलं आहे, पण मला वाटतं आपण हा सिनेमा मिस करता कामा नये. रामायण आणि महाभारत कसं असतं ना, अनेक वर्षांनी, काही वर्षांनी ते परत येतं. नेक्स्ट जनरेशन्सनी पाहायला पाहिजे. जसं माझ्या जनरेशनकडून, ॲटलिस्ट माझ्याकडून हे नाटक मी पाहिलं नव्हतं, माझ्या वाचनात आलेलं नव्हतं, मी काहीच त्याच्याबद्दल मला विशेष माहिती नव्हती. पण आय थिंक दिस इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस टू विटनेस दिस ब्युटिफुल मूवी ऑन द बिग स्क्रीन इन ऑल इट्स grandeur and go out with families to watch this Marathi movie.